झी 24 तासवर पुणे मनसेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। जेन्सीवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क, जेन्सीसोबत समरस व्हावा, त्यांचे विचार हे समजून घ्या, असंही राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। मनसेचं राजकारण यापुढे जेन्सीला सोबत घेऊन सुरू होणार, असंही यातून आता समजतंय। सध्या पुणे मनसेच्या बैठकीची ही इनसाइड स्टोरी आपण झी 24 तासवर पाहतोय। पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंनी बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केलेल्या आहेत। जेन्झी संदर्भातली त्यांनी ही सूचना केली। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मनसेकडून जेन्झीला खरं तर त्यांच्या संदर्भात आवाहन केलं जात आहे आणि आता पुण्यामध्ये जी बैठक झाली त्या पुण्यामधल्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। काय काय नेमक्या महत्त्वाच्या सूचना राज ठाकरेंनी केल्या आहेत? खरं तर राज ठाकरे जे आहेत ते सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत, तिथल्या समस्या समजून घेत आहेत। मात्र या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, जो की आता जे जेन्झी आंदोलन जे झालं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने या ठिकाणी आता पुढील राजकारण जे आहे, म्हणजे मनसेचं जे पुढील राजकारण जे आहे ते जेन्झीला धरून या ठिकाणी केलं जाईल, अशा सूचना सुद्धा या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी दिलेला आहे। जेन्झी आहे तो वर्ग जो आहे त्या वर्गाला धरून या ठिकाणी आपले उपक्रम असतील किंवा जे कार्यक्रम असतील ते या ठिकाणी मनसे जे आहे ते राबवणार असल्याच्या सूचना ज्या आहेत ते आता राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। एकूणच जर बघितलं तर या बैठकीमध्ये पुढील नियोजन जे आहे राजकारणाचं ते जेन्झी या वर्गाला किंवा या गटाला धरून केलं जाईल, असं सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे पुण्यातील या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी आता पक्षाचं जे समीकरण आहे किंवा राजकारण आहे ते थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जेन्झी या वर्गाला धरूनच या ठिकाणी राजकारण करावं असं सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता मनसे जे आहे ते जेन्झी वर्गासोबत या ठिकाणी राजकारण करेल किंवा इतर कार्यक्रमामध्ये सहभागी होईल असं या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रामुख्याने जर बघितलं तर राजकीय पक्ष जे आहेत ते महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा तरुण वर्ग असतील या वर्गाला या ठिकाणी केंद्रित करून राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळत असते। मात्र आता या ठिकाणी समीकरण वेगळं पाहिलं असं मिळतं की आता जेन्झी या वर्गाला धरून या ठिकाणी राजकारण जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कदाचित त्यासाठी वेगळं पद सुद्धा असू शकतं अशा शक्यता या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये मनसे जे आहे ते जेन्झी या वर्गाला धरून आपलं राजकारण करताना पाहायला मिळणार आहेत आणि ह्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यावर एक आपण नजर टाकूया काय नेमक्या सूचना राज ठाकरेंनी केल्यात। जेन्झीवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यांचे विचार समजून घ्या, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मनसेचं राजकारण यापुढे जेन्झीला सोबत घेऊन पुढे जाणार आहे। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्या आहेत।